राज ठाकरे नेहमीच भाषणामध्ये ज्याची चूक आहे ती चूक उघडपणे दाखवत असतात। आजच्या भाषणात तुझा सुद्धा तसंच पाहायला मिळेल का? सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, ज्याची चूक आहे ती मांडण्याचा प्रयत्न किंवा मांडला जाईल? नक्कीच मला वाटतं आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांच्या एवढा स्पष्ट वक्ता कोणीही नाही। सगळेजण आपलं हातचं राखून गोडून गुलाबी गुंजाराने बोलतात। डोळ्यात अंजन घालणारं आपण ज्याला म्हणतो असं खणखणीत भाषण जर कोणाचं होत असेल, विचार मांडण्याचं काम होत असेल तर ते राजसाहेबांचं होतं। परखड सत्ताधारी असो किंवा विरोधक, दोघांनाही कोणी चूक उत्तर महाराष्ट्राच्या प्रश्नांबद्दल स्पष्ट त्यांची नेहमी राज ठाकरे जनतेचं कामं होत नाहीत, म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक जनतेसाठी उभे राहत नाही हा मुद्दा मांडतात। तो सुद्धा मुद्दा असेल आजच्या भाषणात? मला वाटतं सगळेच मुद्दे असतील। आता अजून एक 6-7 तास आहेत, आपल्याला निश्चित कळेल। आगामी मुंबई महापालिका निवडणूक आहे, त्या अनुषंगानं हा पाढवा मेळावा किती महत्वपूर्ण आहे मनसेसाठी? कारण तुम्ही आता अध्यक्ष मुंबईचे झालेले आहात, तुमच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी आता मुंबईची देण्यात आलेली आहे। मला वाटतं महानगरपालिका मध्ये जास्तीत जास्त आमचे नगरसेवक निवडून आणणं हे निश्चितपणे उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काय करायला पाहिजे याचं मार्गदर्शन सुद्धा साहेब करतील अशी मला खात्री आहे। कॅमेरामन चरण मार्गमचा विनायक डावरुंग, TV9 मराठी।